गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अनेक वाहन चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांची वाहतूक करताना क्षमतेपेक्षा जास्त मुले कोंबणे तसेच सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत। या संदर्भात न्यायालयाने वारंवार कडक सूचना देऊनही वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येते। याच पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या वर्षभरात विशेष मोहीम राबवत शालेय विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या तब्बल 104 वाहनांवर कठोर कारवाई केली। ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिला आहे। तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना ज्या वाहनातून शाळेत पाठवतात त्या वाहनांची कागदपत्रे, चालकांचा परवाना, फिटनेस प्रमाणपत्र आणि सुरक्षिततेचे निकष काटेकोरपणे तपासावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। एक महिन्यामध्ये साधारणतः 104 वाहनांवर कारवाई केली। त्यामध्ये विशेषतः हायकोर्टाने आणि आपण बघतो की रिक्षा हे वाहन असं आहे की थोडंसं सुरक्षितते, रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि यांनी थोडंसं धोकादायक असतं असं म्हणता येईल। ज्याच्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणं थोडं सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे। त्यामुळं तशा वाहनांवर जास्त लक्ष केंद्रित करून आम्ही कारवाई केलेली आहे। आणि त्यामध्ये मग बसेस देखील आहेत ज्यांचं फिटनेस नाही आहे, म्हणजे योग्यता प्रमाणपत्र संपलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये लेडीज अटेंडंट सहवर्ती नाही आहे किंवा चालकाचं लायसन्स विधिग्राह्य नाही आहे किंवा साधं इमर्जन्सी एक्झिट उघडीत नाही आहे। अशा केसेसवर अशा त्या प्रमुख तपासणीचे मुद्दे होते। काही गाड्यांकडं परवाना देखील नाही आहे, एका याचा परवाना देखील नव्हता, संपलेला आहे। मग त्याला असं एक गाडी लावली, ते बंद केली, त्याला 54,000 रुपये दंड आहे। जवळपास किती वाहनावर केले सर? 104 वाहनांवर कारवाई केलेली आहे विविध। परंतु आमच्याकडं बंद करणं, प्रत्येक गाडी बंद करून ते काही शक्य नव्हतं। म्हणजे समजा सालेकासाची गाडी इथपर्यंत आणणं काही शक्य नाही। नागरिकांना काय आवाहन करणार सर? नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त त्यांना त्यांचं जे पाल्य प्रॉपर ज्या स्कूलच्या शाळेच्या बसमध्ये जात आहे की नाही, किंवा शेवटचे जे पालक असतील त्यांनी बघावं की बुवा रिक्षामध्ये समजा सिटिंग कॅपॅसिटी 4च आहे मुलाची, तर ते 7वं मूल बसतं आहे का, 8वं मूल बसतं आहे का, तर पालकांनी देखील थोडंसं जागरूक राहणं आणि हे करणं गरजेचं आहे। कधीतरी एखाद दिवशी त्या ड्रायव्हरला गप्पा मारून त्याचं तो नशा पाणी तर करत नाही आहे ना, हे थोडंसं आपण एक जागरूक पालक म्हणून थोडंसं हे करणं गरजेचं आहे। कधीतरी रिकामा वेळ असेल, शेवटी परत जाताना त्या स्कूलवाल्याशी, ड्रायव्हरशी किंवा अटेंडंटशी थोडंसं बोलून आपल्याला कळतं की नाही कसा आहे तो, काय तो नशा पाणी तर करून नाही आहे ना। तर ही थोडं वैयक्तिक प्रत्येकाची जबाबदारी आहे।